ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या महाधिवेशनाला शनिवारी 28 डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये 27 ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये होत असलेल्या या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच ठाण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेले हे महाअधिवेशन व प्रदर्शन ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय गायकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादींसह राज्याचे सहकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या महाअधिवेशनामध्ये गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकास कामांच्या समस्या, अर्थसहाय्य यांसह पाळीव श्वान प्राण्यांविषयी नियमावली व सहकार कायद्यात बदल, सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणींवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच अधिवेशन होत आहे. ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे. 27, 28 आणि 29 डिसेंबरला हे 3 दिवस प्रदर्शन आहे आणि 28 तारीखला म्हणजे शनिवार दिनांक 28 डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा मानस आहे. आतापर्यंत 2.25 ते 2.5 संस्थांची नोंदणी झालेली आहे आणि या 3 दिवसामध्ये 25 ते 30 हजार गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला आणि अधिवेशनाला भेट देतील असा आम्हाला विश्वास. प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या माननीय संजयजी केळकर आणि निरंजन डावखरे, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शिंगारे साहेब यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता उद्घाटन प्रदर्शनाचं होणार आहे. आम्ही आवाहन करू तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला आणि 28 तारीखला होणाऱ्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करेन आणि आवाहन करेन. कारण ठाणे जिल्ह्यात असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं पहिलंच महाअधिवेशन आहे आणि ते यशस्वी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावं असं मी आवाहन करेन. नक्कीच त्यावेळी जे आपण घेतलं होतं त्याच्यानंतर 2019ला आपल्याला गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळं प्रकरण कायद्यामध्ये अस्तित्वात आलं, 154B ज्याला म्हणतो. त्यानंतर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे सर्क्युलर निघालं, शासनाने GR काढला, हा त्यानंतरचाच भाग आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीने चांगल्या पद्धतीने झाला होता. कायद्यामध्ये काही बदल केले, गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन GR किंवा सर्क्युलर्स आपण आवश्यकतेप्रमाणे काढून घेतलेले आहेत आणि तसाच उपयोग याही अधिवेशनातून किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उपयोग या अधिवेशनाच्या माध्यमातून होईल.